आंगनवाड़ी और आशा वर्कर ने जिला परिषद पर दस्तक दी। किन किन मांगों को लेकर आंदोलनकारियों ने निषेध प्रदर्शन किया, देखते हैं इस खबर में। दबाव डालकर, धमकी देकर काम करा लेना और मुआवजा दिया जाएगा ऐसा बताकर और काम होने पर मुआवजा देने के लिए टाल मटोल करना, यह अनुभव आंगनवाड़ी महिला साथी आशा वर्कर को आया है। स्वयं की जान की परवाह न करते हुए लगातार 24 महीने कोरोना काल में काम करा लिया गया, लेकिन आज 5 साल का कार्यकाल बीतने पर भी घोषित किया गया मुआवजा नहीं दिया गया है। बकाया कोरोना भत्ता तत्काल दिया जाए, इस प्रमुख मांग को लेकर रमेश चंद्र दहीवड़े, अरुण भेलके, किशोर जामदार, शारदा लेनगुरेन के नेतृत्व में आंगनवाड़ी महिलाओं के विशाल मोर्चे ने जिला परिषद पर दस्तक दी। रमेश चंद्र दहीवड़े इनके नेतृत्व में शिष्टमंडल ने मुख्य कार्यपालन अधिकारी से भेंट की और मांगों का निवेदन दिया। आम्रपाली वैद्य इनके आभार प्रदर्शन से यह कार्यक्रम संपन्न हुआ। इसे सफल बनाने के लिए पूनम सरोदे, संगीता हनुमंते, रेहाना शेख आदि ने विशेष परिश्रम लिया। तो आइए सुनते हैं इस समय आंदोलन की रूपरेखा बयां करते हुए और अधिक क्या जानकारी दी गई। कोरोना भत्ता म्हणून 1000 रुपये दर महिन्याला दिल्या जाईल असं म्हणून त्यांच्याकडून 24 महिने काम करून घेतलं। आज 5 वर्षाचा कार्यकाल लोटला। 95% अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना कोरोना भत्ता मिळाला नाही। परिपत्रकामध्ये काय म्हटलं, जीवाची पर्वा न करता या अंगणवाडी महिलांनी या आशा वर्करने काम केलं आणि म्हणून प्रोत्साहन भत्ता म्हणून 1000 रुपये महिन्याला दिल्या जाईल असं सांगून 24 महिने काम करून घेतलं। आज 5.5 वर्षाचा कार्यकाल लोटत आहे। कोरोना भत्ता 95% लोकांना मिळाला नाही। तेच निवेदन घेऊन आम्ही जे आहे ते मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे गेलो होतो। बीएलओच्या कामाची सक्ती हे कर्मचारी नाही असे असताना यांना सांगतात की बीएलओचं काम तुम्ही केलं पाहिजे आणि वरून सांगतात की या कामाचा कोणताही मोबदला नाही। त्याचा देखील धिक्कार करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आलो होतो। सर्वोच्च न्यायालयाने 3 वर्षाआधी निर्णय दिलास की अंगणवाडी महिला या कर्मचारी आहे, यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी। शासनाने देखील लिहून दिलं की ग्रॅज्युटीचा प्रस्ताव तयार आहे, पेन्शनचा प्रस्ताव तयार आहे। 3 वर्षाआधी 25 जानेवारी 2023 ला आज 3 वर्षाचा कार्यकाल लोटला, ग्रॅज्युटी लागू झाली नाही, पेन्शन लागू झाली नाही, कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाही। आणि म्हणून या सर्व मागण्यांना घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी महिला, आशा वर्कर हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले। हे जे आज आंदोलन होतं, एक अंगणवाडी आणि आशांच्या फेडरेशन नुसार दर 10 जुलैला मागणी दिवस म्हणून मनवला जातो। त्या अंतर्गत या काही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो। त्यातल्या प्रमुख मागण्या कोरोना भत्ता जो दिला नाही गेला त्याच्याबद्दल, नंतर बीएलओच्या कामाची जी सक्ती केली जाते त्याच्याबद्दल, आणि इतर त्यांच्या मागण्या ज्या आहेत की त्यांना कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा, किमान वेतन मिळावं, पेन्शन लागू करण्याचं सरकारने मान्य केलं आहे, ग्रॅच्युटीचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्या सगळ्या गोष्टी पुन्हा लागू व्हाव्या याच्यासाठी हे आंदोलन आहे। आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका जमा झाल्या। आणि आता यापुढे आम्ही कोरोना भत्ता जर दिला नाही तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बीडीओच्या ऑफिसला जाऊन, कारण त्यांच्या अंतर्गत ग्रामसेवक येतात जे हे देण्यासाठी कुरकुर करतायत, त्यांना आदेश असून म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांचे आदेश असून सुद्धा ते कामं करत नाही आहे, तर आम्ही बीडीओच्या ऑफिसला असेच आंदोलन करणार आहोत पूर्ण जिल्हाभर। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।